36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दुर्गम, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबू नये या सामाजिक बांधिलकीतून विदर्भ प्रकाशकचे संपादक तथा समाजसेवक संदीप वानखडे यांनी चिखलदरा तालुक्यातील लवादा वन येथे अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय किटचं वाटप करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केलाय. इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना दप्तर आणि आवश्यक शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं. या उपक्रमामुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुललाय. सध्याच्या काळामध्ये समाजसेवेच्या घोषणा केवळ केल्या जात असून संदीप वानखडे मात्र प्रत्यक्ष कृतीतून गरजूंना आधार देत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न मांडतानाच ते स्वतः पुढाकार घेऊन मदतीचा हातही देत आहेत. त्यामुळे त्यांचं कार्य सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अनाथ, दिव्यांग, गरजू, गरीब, दुर्गम भागातील विधवा, महिला, शालेय विद्यार्थी तसेच निराधार मुला-मुलींसाठी संदीप वानखडे सातत्यानं मदतीचे कार्य करताय. विदर्भ प्रकाश या वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक गरजूंना आर्थिक, शैक्षणिक आणि जीवनावश्यक उपलब्ध मदत करून देण्याचं कार्य ते गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरू करत आहे. शालेय साहित्य वितरण उपक्रमाचे परिसरात सर्वत्र स्वागत होत असून सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संदीप वानखडे यांच्या सेवाभावी कार्याचं कौतुक केलंय. समाजासाठी जगणारे पत्रकार अशी त्यांची ओळख अधिक दृढ होत असून अशा उपक्रमांमुळे दुर्ग भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी उभारी मिळत असल्याची भावना उपस्थितांनी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लवादा वनचे मुख्याध्यापक बीबी जांबू, SR तुंबडे, सहशिक्षक आणि शाळा व्यवस्था समिती अध्यक्ष सविताताई आकाश अखंडे आणि लवादा वन येथील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी सुगत वानखडे, नितीन तंत्रपाळे, सुनील तंत्रपाळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून यापुढे अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीच्या कार्यासाठी होत असलेल्या कार्याला मदत करू असं आश्वासन दिले. आज दिनांक 29 जुलै 2024ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवादा येथे साप्ताहिक विदर्भ प्रकाशन वृत्तपत्र यांच्याद्वारे अनाथ विद्यार्थी, गरीब विद्यार्थी आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. असेच साहित्य याच्या पहिले कधी मिळालेलं नाही आहे. ते पहिल्यांदाच आमच्या शाळेला प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि याच्यापुढे पण अशाच वृत्तपत्रांनी किंवा NGOनी गरीब विद्यार्थ्यांना, अनाथ विद्यार्थ्यांना साहित्य वाटलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या शैक्षणिक बाबतीत मदत होईल आणि याच्यामुळे जो काही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावं लागते ते याच्यामुळे ते राहणार नाही. धन्यवाद. तुमचं नाव? माझं नाव सुधीर तुंबडे, जिल्हा परिषद शाळा लवादा वन. तुम्ही शिक्षक आहे इथं? मी शिक्षक आहे. आणि हे तुम्हाला किट कोणी वाटप केली? ही आम्हाला साप्ताहिक विदर्भ प्रकाशन वृत्तपत्र संपादक आणि त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.